कांदे लावून 15 ते 20 दिवस पूर्ण झाले आणि कांद्यासाठी दुसरी फवारणी घ्यायची, ती पण एकदम बेस्ट कॉम्बिनेशन मध्ये. चला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर या फवारणीमध्ये आपल्याला 3 औषधं घ्यायचे, ज्यात पहिले आपलं साप बुरशीनाशक घ्यायचं, ते आपल्याला एका पंपासाठी 30 ते 40 ग्रॅम घ्यायचंय. दुसरं म्हणजे आपल्याला कराटे कीटकनाशक घ्यायचं, ते आपल्याला 20 लिटरसाठी 20 ml वापरायचंय. तर तिसरं म्हणजे ऑर्गॅनिक बायोस्टिम्युलंट घ्यायचं, म्हणजे आपल्या कांद्याला एकदम बुस्टर डोस भेटला पाहिजे. त्याच्यामुळे सॉइल मल्टीप्लायर नावाचं प्रोडक्ट आहे, ते आपल्याला घ्यायचंय. आणि याचं प्रमाण वापरताना आपल्याला 20 लिटरच्या पंपासाठी 20 ग्रॅम वापरायचंय. हे 100% पूर्ण ऑर्गॅनिक आहे. तर या सॉइल मल्टीप्लायरची खासियत म्हणजे याच्यात ह्युमिक ऍसिड आणि फुल्विक ऍसिड असल्यामुळे आपल्या कांद्यात पूर्ण काळोखी तयार होती आणि आपल्या कांद्यात मुळ्यांची संख्या पण वाढते. आणि मुळ्यांच्या संख्येबरोबर आपल्या कांद्याची रोगप्रतिकार शक्ती पण वाढते. तर हे सॉइल मल्टीप्लायर आपण कोणत्याही पिकामध्ये हमखास वापरू शकतो. म्हणजे आपलं डाळिंब बाग झाले, टोमॅटो झालं किंवा आपलं कांदा झालं, म्हणजे पालेभाज्यापासून तर सगळे वेलवर्गीय जेवढे पण पीक आहे सगळ्यामध्ये आपण याचा वापर करू शकतो. तर हे सॉइल मल्टीप्लायर आपण कोणत्याही पिकामध्ये 3 पद्धतीने देऊ शकतो. एक तर आपण फवारा मारू शकतो, किंवा दुसरं म्हणजे आळवणी म्हणजे पाण्याबरोबर देऊ शकतो, किंवा तिसरं म्हणजे बेसल डोसला कोणत्याही खताबरोबर मिक्स करून आपण कांद्याला देऊ शकतो. तर याचं प्रत्येक वेळेस वापरण्याचं प्रमाण वेगळं, म्हणजे जर पाण्याबरोबर दिलं किंवा दुसऱ्या कोणत्याही खताबरोबर बेसल डोसला मिक्स करून दिलं तर आपल्याला एकरी 3 किलो वापरायचे. जर तुम्हाला पण सॉइल मल्टीप्लायर म्हणजे ऑर्गॅनिक बायोस्टिम्युलंट पाहिजे असेल तर स्क्रीनवरती एक पूर्ण ऑर्गॅनिकचा नंबर देतो, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्हाला प्रोडक्ट भेटून जाईल. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्कीच सांगायचं, आणि अशाच चांगल्या माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून टाकायचे. धन्यवाद.